आदर्शवादी मुळगावकर. आदर्शवाद हे श्री सुमंत मुळगावकर यांचे ध्येय होते आणि त्याबाबत ते तडजोड करत नसत. टेल्कोचा कारखाना आणि त्याचे उत्पादन हे त्यांचे उत्तम उदाहरण. मुळगावकर यांच्या निधनाने या देशाच्या कारखानदारीच्या क्षेत्रातील एक सुसटीचा व अत्यंत कार्यक्षम असा सूतगिरस्त हरपला. आदर्श, सचोटी, सज्जनपणा आणि कार्यक्षम हे सर्व आजच्या काळात व वातावरणात टिकवणे अत्यंत कठीण आहे. पण मुळगावकर यांनी हे साध्य करून दाखवले. शास्त्र विषयाची पदवी घेतल्यावर त्यांनी लंडन येथे स्थापत्य विषयाची पदवी घेतली. तेथे पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागत असे व मगच पदवी मिळे. मुळगावकर पदवी मिळवून परत आले तेव्हा मंदीची लाट होती. काही ठिकाणी प्रयत्न केल्यावर मध्य प्रदेशात कटनी येथे त्यांना सिमेंट कारखान्यात काम मिळाले. पण पहिले 6 महिने विनावेतन काम करावे लागले. नंतर अगदी अल्प वेतनावर त्यांनी काम केले. युद्ध आले. मग येथे सिमेंटचे अधिक कारखाने उभे करणे निकडीचे बनले. ही जबाबदारी मुळगावकरांवर आली. ACC ची स्थापना झाली होती आणि मुळगावकरांनी उभारलेले कारखाने सुरू झाले. पण युद्धकाळातच तेव्हाच्या सरकारने तंत्रज्ञानाचे एक मंडळ युरोप, अमेरिकेस धाडले. श्री JRD टाटा आणि मुळगावकर त्यात होते. विटा एकमेकांवर जोडून झिंक म्हणजे सिमेंट किती दिवस तयार करत राहणार असे टाटांनी मुळगावकर यांना विचारले आणि टाटा कंपनीत येण्याची सूचना केली. काही वर्षांनी मुळगावकर यांनी ती सूचना मानली आणि जमशेदपूर येथे त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. सुदैवाने मर्सिडीज बेन्झ या नामवंत जर्मन कंपनीने तांत्रिक सहाय्य करण्याचे ठरवले आणि मग टेल्को मालमोटारी तयार करू लागली. थोड्याच दिवसात देशी बनावटीची मालमोटार तयार व्हायस हवी ही सरकारची अट होती. ती पूर्ण करण्यास मुळगावकर यशस्वी झाले. जर्मनांना मालाच्या दर्जाबाबत कोणतीही कमतरता चालणार नव्हती हे तर मुळगावकर यांनाही हवे होते. यामुळे टेल्कोच्या मालमोटार पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली. कोणताही कारखाना सुनियंत्रित ठेवायचा असेल तर त्याचा व्याप किती असावा याचे मुळगावकरांचे गणित होते. यामुळे जमशेदपूर येथील कारखाना अवाढव्य वाढून तो हाताबाहेर जाणार नाही यावर कटाक्ष ठेवण्यात आला आणि पुणे येथे टेल्कोचा कारखाना स्थापन करण्याचे ठरले. आज टेल्कोचा पुण्यातील कारखाना हा उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने पहिल्या दर्जाचा आहे. त्याच्या श्रेयाचे मानकरी मुळगावकर आहेत. युद्धकाळ व नंतर मुळगावकर यांच्या अनुभवास हे आले होते की प्रतीची तंत्रज्ञ, सुटे भाग आणि उत्पादनात सतत सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग याची आपल्याकडे नेहमीच कमतरता असते आणि हेळसांडही होते. म्हणून पुण्यात जेव्हा मुळगावकर यांनी टेल्कोचा कारखाना उभारण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम महत्त्व दिले ते सर्व थरातील तंत्रज्ञ कंपनीने शिकून तयार करण्यास. त्याचप्रमाणे त्यांनी संशोधन विभाग स्थापन केला आणि सुटे भाग तयार करण्याची व्यवस्था केली. यामुळे असे दिसले पुण्याचा कारखाना 1966 साली स्थापन झाल्यावर साधारणतः 12 वर्षे मालमोटारीचे उत्पादन करत नव्हती. कोणत्याही कंपनीच्या संचालकांना हे अवघड वाटणारे होते. पण JRD टाटा यांना यांचे रहस्य माहीत होते. ते म्हणत की मुळगावकर कारखाना उभा करण्याचा नसून एक उद्योग स्थापन करण्याचा आहे. कारखाना व उद्योग यांतील तफावत टाटा जाणत होते. म्हणून मुळगावकर यांना एक आदर्श उद्योग उभा करता आला. मुळगावकर हे अतिशय सौम्य प्रवृत्तीचे गृहस्थ. ते मोजके बोलणारे आणि जसे देखणे तसेच टापटिपीचे. टेल्कोसारखा स्वच्छ कारखाना पाहताना आपण कारखान्यात आहोत असे वाटत नाही. आपल्या सर्व दर्जाच्या व्यवस्थापकांनी रोज कारखान्यात फेरी मारलीच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. आणि टेल्कोत ही परंपरा पडली आहे. कारखान्याचे अध्यक्षच कामगारात मिसळत असल्याने इतर अधिकारीही मिसळतात आणि विचारांची देवाणघेवाण होते. मुळगावकर यांची आणखी एक सवय होती. ते दौऱ्यावर असताना टेल्कोची मालमोटार दिसल्यास ती थांबून ते ड्रायव्हरशी बोलत आणि मोटार कशी चालते, अडचणी काय देतात इत्यादी चौकशी करत. केवळ एक व्यवसाय म्हणून मुळगावकर आपल्या कामाचा विचार करत नव्हते. त्यावर त्यांची श्रद्धा होती. त्याचा त्यांना ध्यास होता आणि आपण जो माल काढतो तो अधिकाधिक सरस व्हावा यावर कटाक्ष असल्याने त्यांनी संशोधन विभागावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी तंत्रज्ञ शिकवून तयार करणे हे आपले कर्तव्य मानले होते. मोटारीच्या व्यवसायास त्यांनी दिलेली ही फार मोठी देणगी आहे. देशातील व्यवसायात त्यांचे स्थान सल्लागार व मित्र असे होते. कारखाना आदर्श ठेवायचा तर काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. सौम्य प्रवृत्तीचे मुळगावकर तसा तो घेत. कारण आपल्या कारखान्याची प्रतिष्ठा कशात आहे एवढाच विचार करून ते निर्णय घेत असत. यामुळे कठोर निर्णय घेणे सोपे जात असे ते म्हणत. मुळगावकर यांना त्यांच्या पत्नी श्री लीलाबाई यांनी उत्तम साथ दिली. लीलाबाईंच्या सामाजिक सेवेच्या कामात मुळगावकर सहभागी असत. कोयना भूकंप असो वा दुष्काळ अशा वेळी लीलाबाई जीव तोडून काम करत. त्यास मुळगावकर यांची साथ होती. टेल्कोच्या कारखान्याच्या परिसरातील काही खेड्यात शेती सुधारणा, शिक्षण, आरोग्य व संबंधात गाजावाजा न होता काही वर्षे काम चालू आहे.
यामागे मुळगावकर यांची प्रेरणा होती. एक काळ शिकार असलेल्या मुळगावकरांनी शिकार सोडले आणि कॅमेरा स्वीकारला. छायाचित्रण हा त्यांचा छंद होता आणि त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शनही होऊ शकते. त्यांचा दुसरा छंद झाडे लावण्याचा. पुण्यात कारखाना स्थापन करतानाच त्यांनी 1,00,000 झाडे लावली. यामुळे आज हा परिसर नयनमनोहर झाला आहे. एवढी झाडे असल्यामुळे असंख्य पक्षी येत असतात. टेल्कोने एक वृक्षपेढी स्थापन केली आहे. त्यामधून लाखभर झाडे वाटली गेली. मुळगावकर यांची ही सामाजिक दृष्टी वाखाणण्यासारखी होती. एक चिनी म्हण अशी आहे की तुम्हाला 30 वर्षाची योजना आखायची असेल तर झाडे लावा, 100 वर्षाची योजना करायची असेल तर माणसे तयार करा. मुळगावकरांनी हे दोन्ही केले. मुळगावकरांचे जीवन समाधानी व कृतार्थ होते.